ऐका ना, आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे एक पारंपरिक रेसिपी. खरं सांगते खायला खूपच चवदार लागते, पण बनवायला सुद्धा तितकी सोपी आहे. जेवढी टेस्टी बनते तेवढी सोपी आहे बनवायला. फक्त काही मिनिटात बनवून तयार होते. एक वडा जर खायला घेतलात ना, तर 5-6 वडे खाल्ल्याशिवाय थांबणार नाही. एवढे टेस्टी बनतात. खरं सांगते बाकीच्या वड्यांपेक्षा हे वडे चवीला खूपच अप्रतिम असतात. आतमधून एकदम सॉफ्ट, बाहेरून क्रिस्पी, करारे, कुरकुरीत. चला मग पटकन सुरुवात करूया आपल्या साध्या सिंपल घरगुतीच रेसिपीला. तर सगळ्यात आधी एक बाउल घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये 1 वाटी चणा डाळ घ्यायची आहे. चणा डाळ आपल्याला 4-5 तासापूर्वी भिजत ठेवायची आहे. चणा डाळ भिजायला थोडंसं जास्त वेळ लागतो. त्यासाठी 4-5 तासाआधी आपल्याला ही डाळ भिजत ठेवायची आहे. तर बघा बाउलमध्ये डाळ ॲड केलेली आहे. त्यानंतर इथे पाणी ॲड करायचं आहे. छान हाताने घासून आपल्याला ही डाळ धुवून घ्यायची आहे. म्हणजे याच्यावर कचरा वगैरे असतो किंवा एखादी किडे पण असू शकतात. त्यासाठी आपल्याला छान घासून आपल्याला ही डाळ धुवून घ्यायची आहे. पावडरसुद्धा लावलेला असतो त्यासाठी. 1-2 पाण्याने छान स्वच्छ डाळ धुवून घ्यायची आहे. तो पाणी फेकून घ्यायचं आहे. त्यानंतर दुसरं पाणी ॲड केलं आहे. आता झाकण लावून 5-6 तासासाठी आपल्याला ही डाळ भिजत ठेवायची आहे. इथे 5-6 तास पूर्ण झालेत आणि आपल्याला एक सिंपलचं वाटण तयार करायचं आहे. त्यासाठी इथे मी 10-12 इतके लसणाच्या कड्या घेतल्या आहेत. 7-8 इतके हिरवी मिरची घेतली आहे. अर्धा चमचा इतकं जिरे घेतलं आहे. मिक्सरला लावून जाडसर वाटून घ्यायचं आहे. खूप जास्त बारीक वाटायचं नाही. छान असं जाडसर पेस्ट करायची आपल्याला. तुम्ही इथे बघू शकता छान असं जाडसर पेस्ट करून घेतलेली आहे. ती आपल्याला एका बाउलमध्ये काढून बाजूला ठेवून घ्यायची आहे. कारण त्याच्यामध्येच आपल्याला डाळसुद्धा बारीक करून घ्यायची आहे. तर बघा मी एका बाउलमध्ये पूर्ण काढून घेतलेलं आहे हिरवी मिरचीचं पेस्ट. या पेस्टमुळे ना खरं सांगते आपल्या वड्याला एकदम अप्रतिम असे खमंग वडे बनून तयार होतात. तर चिरून टाकण्याऐवजी तुम्ही अशा पद्धतीनं पेस्ट करून टाका. खरं सांगते डाळीची चवच बदलते. तर बघा आपली डाळ पण खूप छान भिजलेली आहे. आता लगेच आपण वाटून घेऊया. तुम्ही ते बघू शकता डाळ किती सॉफ्ट झालेली आहे. अशीच भिजवून घ्यायची आहे. एकतर तुम्ही रात्रभर जरी डाळ भिजत ठेवली ना तरी चालेल किंवा जर तुम्ही विसरला असणार किंवा भिजवली नसेल ना, तुम्ही ह्याला 4-5 तासाआधी जरी भिजत ठेवली तरी डाळ छान भिजते. तर डाळ छान भिजलेली आहे. आता आपल्याला त्याच पॉटमध्ये ही डाळ ॲड करायची आहे. थोडी-थोडी करून ॲड करूया. एकाच वेळेला भरपूर ॲड करायची नाही, नाहीतर व्यवस्थित बारीक होत नाही. तर बघा इथे मी अर्धी डाळ भरून घेतलेली आहे पॉटमध्ये. तर बघा इथे बऱ्यापैकी डाळ भरलेली आहे. खूप जास्त पण भरलेली नाही. 1-2 बॅचमध्ये आपण बारीक करून घेऊया. आता हे मिक्सरला लावून छान असं जाडसर वाटून घ्यायचं आहे. तर इथे मी दुसरा बाउल घेतलेला आहे आणि आता आपल्याला वाटून घेतलेली डाळ ॲड करायची आहे. तर इथे तुम्ही बघू शकता काही दाणेसुद्धा राहिले आहेत. एकदम बारीक केलेली नाहीये मी. काही दाणे जरी राहिले तरी चालेल. वरून आपल्याला थोडीशी डाळसुद्धा ॲड करायची आहे. तर बघा मी पूर्ण डाळ काढलेली आहे आणि एकदम असं पेस्ट केलेलं नाही. छान अशी जाडसर डाळ इथे वाटलेली आहे. आता बाकीची जी राहिलेली डाळ आहे ती सुद्धा आपल्याला बारीक करून घ्यायची आहे. खूप जास्त बारीक करायची नाही. बारीक करत असताना लक्ष ठेवायचं आणि डाळ जर व्यवस्थित बारीक होत नसेल तर तुम्ही त्याच्यामध्ये 1-2 चमचा इतकं पाणी ॲड करू शकता. पण खूप जास्त पाणी ॲड करायचं नाही. तर बघा इथे मी एक मूठभर इतकी डाळ, अख्खी डाळ अशीच ॲड करून घेतलेली आहे पेस्टमध्ये वाटून घेतलेल्या डाळीमध्ये आणि ही सुद्धा डाळ इथे बघा मी बारीक करून घेतलेली आहे. याच्यामध्ये सुद्धा काही डाळी तुम्हाला दिसत असतील तर अशाच पद्धतीची डाळ आपल्याला इथे बारीक करायची आहे. खूप जास्त पेस्ट करत बसायचं नाहीये. आता हे सुद्धा आपण बारीक करून घेतली डाळ त्याच्यामध्ये काढून घेऊया. तर बघा इथे मी पूर्ण डाळ काढून घेतलेली आहे. थोडंसं आपण मिक्स करून घेऊया चम्मचनेच याला व्यवस्थित. म्हणजे जी आपण याच्यामध्ये अख्खी डाळ ॲड केलेली आहे ती सुद्धा व्यवस्थित मिक्स होईल आपल्या ह्या मिश्रणमध्ये. आता याच्यामध्ये बघा वाटून घेतलेला आपला जो लसूण, मिरची आणि जिरेचा पेस्ट आहे तो सुद्धा ॲड करून घ्यायचा आहे. त्यानंतर एक मोठ्या साईजचा कांदा एकदम बारीक चिरून घ्यायचा आहे. त्यानंतर अर्धी वाटी इतकी कोथिंबीर सुद्धा बारीक चिरून ॲड करायची आहे. कोथिंबीर आणि कांदा आणि कढीपत्ता टाकणं कंपल्सरी आहे. खरं सांगते कढीपत्ता आणि कांद्याने एवढी छान टेस्ट येते ना या वड्याला खूपच छान. तर बघा इथे मी 15 ते 20 कढीपत्त्याचे पानं सुद्धा बारीक चिरून ॲड केलेले आहे. 1 चमचाभर मीठ ॲड करायचे, पाव चमचा हळद ॲड करायची आहे, पाव चमचा मिरची पावडर ॲड केलेला आहे, पाव चमचा धनी पावडर आणि पाव चमचा गरम मसाला ॲड करायचा. मसाले खूप जास्त ॲड करायचे नाही, एकदम कमी क्वांटिटीमध्ये ॲड करायचा आहे. एकदम सिंपल पद्धतीचा हा वडा बनवून तयार होतो, पण टेस्टमध्ये भारी लागते. तर त्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा इतकं ओवा हाताने क्रश करून ॲड करायचा आहे. बघा इथे मी हातामध्ये अर्धा चमचा इतका ओवा घेतलाय, छान हाताने क्रश करून घेते आणि तो ॲड केलेला आहे. आता हे सगळं आपल्याला छान अजून मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघा इथे मी छान मिक्स करून घेतलेल्या हाताने हा पूर्ण एकजीव करून घ्यायचे. आता एक वडा बनवून दाखवते बघा तुम्हाला मी. छान असा वडा बनवून घ्यायचा अशा पद्धतीने दोन्ही हातावर थापायचं व्यवस्थित. जर आपला हा सारण व्यवस्थित बनलं असेल ना वडा बनवायला अजिबात त्रास होत नाही. खूप छान वडे बनतात. इथे आपलं सारण तयार झालेलं आहे. लगेच इकडे मी तेल तापण्याकरिता ठेवलेलं आहे आणि ज्यावेळेला आपण वडे बनवायला घेतो की नाही त्यावेळेला पसरट भांडं घ्यायचं किंवा पसरट कढई घ्यायची किंवा पॅन घ्यायचं सरळ सरळ. तर इथे मी पॅन घेतलंय त्याच्यामध्ये बघा थोडंसं तेल ॲड केलेलं आहे.
एक वडे हातावर थापत जायचं आणि टाकत जायचं आहे. छान एकाच वेळेला भरपूर वडे तळले जातात. जर तुम्ही खोल कढई घेणार ना त्याच्यामध्ये वडे एकतर व्यवस्थित आपल्याला टाकता येत नाही आणि व्यवस्थित तळले सुद्धा जात नाही. त्यासाठी बघा अशा पद्धतीने छान आपल्याला दोन्ही हातावर वडे थापून घ्यायचे आहेत आणि जेवढे बसतील तेवढे वडे आपल्याला पॅनमध्ये टाकून घ्यायचे आहेत. तर बघा इथे मी दुसरा सुद्धा वडा बनवून दाखवलेला आहे. त्याच पद्धतीने हा सुद्धा बनवलेला आहे. तर इथे मी जवळपास 5 वडे टाकून घेतलेले पॅनमध्ये. तेच आपली जर खोल कढई असती ना त्याच्यामध्ये आपण जास्त वडे टाकू शकलो नसतो. त्यासाठी शक्यतो असे वडे बनवत असताना मोठी वस्तू असं काही पदार्थ बनवत असताना एकदम पसरट भांडं घ्यायचं तळण्यासाठी. तर बघा एका साईडने छान अशी लालसर कलर आलेला आहे. त्यानंतर यांना पलटून घेतलेला आहे. आलटून-पलटून दोन्ही साईडनं गॅस एकदम कमी ठेवायचा आहे आणि कमी गॅसवर आपल्याला छान कुरकुरीत होईपर्यंत वडे इथे तळून घ्यायचे आहेत. जोपर्यंत छान असा गोल्डन सोनेरी कलर येत नाही तोपर्यंत वडे आपल्याला इथे तळून घ्यायचे आहेत. तुम्ही ते बघू शकता किती क्रिस्पी आणि किती सुंदर कलर आलेला आहे. तोपर्यंत इथे मी वडे तळून घेतलीत. पहिली बॅच तळून झाली आपली. ही दुसरी बॅच आहे. दुसरी बॅच टाकत असताना गॅस फुल ठेवायचं, वडे टाकून घ्यायचे. वडे पूर्ण टाकून घेतल्यानंतर गॅस एकदम कमी ठेवायचं, पूर्णपणे कमी करून घ्यायचं. एकदम लो फ्लेमवर आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत. तर बघा छान वडे एक साईडने लाल कलर झाल्यानंतर त्यांना पलटून घ्यायचं आहे. पलटून घेतल्यानंतर घाई करायची नाही. एका साईडने पूर्णपणे छान असा थोडंसं लाल कलर होऊ द्यायचं. त्यानंतर त्यांना पलटवायचं. पलटवायची घाई केली तर वडे तुटू शकतात आणि आलटून-पलटून दोन्ही साईडने छान असा गोल्डन कलर येईपर्यंत तळून घ्यायचे. तर इथे बघा तुम्ही छान कलर आलेला आहे. आता आपण हे काढून घेऊया. अशाच पद्धतीने इथे मी बाकीचे सुद्धा वडे बनवून घेणार आहे. पण तळत असताना गॅस एकदम कमी ठेवा आणि कमी गॅसवर हे वडे तळून घ्या. तर इथे आपले वडे बनवून तयार झालेले आहेत. एकदम क्रिस्पी खमंग असे वडे बनवून तयार झाले. तुम्ही ते बघू शकता. बघूनच तुम्हाला कळालं असेल, सांगायची गरज नाहीये. खरंच सांगते खूप टेस्टी बनून तयार होतात. नक्की एकदा ही वड्याची रेसिपी ट्राय करून बघा. आपण तर पिझ्झा, बर्गर, चायनीज नेहमीच खात असतो. पण एकदा ही पारंपरिक चना डाळ वडा खाऊन बघा. खरं सांगते अप्रतिम टेस्ट आहे. तुम्ही संध्याकाळच्या चहासोबत किंवा एखाद्या वेळेला असंच बनवून खा. तुम्हाला खरंच खूप आवडणार आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. त्यासोबतच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या फॅमिलीसोबत शेअर करायला सुद्धा विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.